भोर उपवन विभाग भोर येथे लेखापाल म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मणराव शिंदे हे उत्कृष्ट साहित्यिक आहेत। त्यांनी गेल्या 2 वर्षात दर्जेदार साहित्य लेखन करत आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमतांना वाव देत चारोळी, कविता, कथा लेखनातून समाज प्रबोधनाचं काम केलंय। त्यांच्या साहित्य लेखनास पुरस्कार मिळालेत। त्यांनी साहित्य संमेलनात देखील सहभाग नोंदवून स्वतःच्या अंगी असलेल्या प्रतिभाशक्तीचा ठसा उमटवलाय। तर त्यांच्या साहित्य लेखन निर्मितीबद्दल मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली आहे मुलाखतकार आणि प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी। आज आपण अशा एका आदर्श व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत की ते आता सध्या भोर उपवन विभाग भोर या ठिकाणी लेखापाल या पदावरती कार्यरत आहेत। त्यांचं नाव आहे लक्ष्मणराव शिंदे साहेब। लक्ष्मणराव शिंदे साहेब हे वन विभागामध्ये गेली 28 वर्ष सेवेमध्ये कार्यरत आहेत। त्यांचे मूळ गाव खडकी, तालुका दौंड येथील ते मूळचे रहिवासी आहेत। वन विभागातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांचा वेळोवेळी गौरव देखील करण्यात आलेला आहे। तसेच शासनाकडून विविध प्रशस्ती पत्रक देखील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना प्राप्त झालेली आहे। त्यांची स्पर्धा परीक्षेतून निवड झालेली आहे। शासनाने राबवलेला वनजागृती तसेच वन पर्यटन आदी उपक्रमात लक्ष्मणराव शिंदे साहेब यांनी सहभाग नोंदवत विशेष असे योगदान दिलेले आहे। त्यांच्यामध्ये एक उत्कृष्ट साहित्यिक दडलेला आहे। वन विभागाची जबाबदारी सांभाळत लक्ष्मणराव शिंदे साहेब यांनी आपल्या फावल्या वेळेमध्ये आपल्यामधील असणारी सुप्त क्षमता म्हणजे कविता लेखन, कविता तथा साहित्य निर्मिती या त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमतांचा त्यांनी शोध घेत त्या विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेली 2 वर्ष लक्ष्मणराव शिंदे साहेब हे अतिशय उत्कृष्ट साहित्य निर्मिती तथा उत्कृष्ट कविता लेखन ते करत आहेत। त्यांच्या विविध कविता लोकप्रिय झालेल्या आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनावरती पोशिंद्याला जगावं लागतं ही तर कविता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष लोकप्रिय झालेली आहे। तर प्रेमावर आधारित काय गुन्हा होता, तर बालपणावर आधारित आठवतात ते दिवस या अशा विविध कविता त्यांच्या लोकप्रिय झालेल्या आहेत। तर अशा विविध त्यांच्या असणाऱ्या कविता, साहित्य कलाकृती या साहित्य कलाकृतीबद्दल आपण त्यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत। तर चला तर मग आदरणीय लक्ष्मणराव शिंदे साहेब यांची आपण मुलाखत घेऊया। नमस्ते शिंदे साहेब। नमस्ते। शिंदे साहेब, तुमच्या विविध कविता अगदी लोकप्रिय झालेल्या आहेत। त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे की शेतकरी यांच्या जीवनावरती आधारित पोशिंद्याला जगावं लागतं ही तर तुमची कविता अधिक लोकप्रिय झालेली आहे। सोशल मीडियामध्ये देखील अतिशय वेगाने व्हायरल झालेली आहे। मग ही गेली 2 वर्ष आपण कविता किंवा साहित्य लेखन करत असताना की या साहित्य क्षेत्राकडे आपण कधी आणि कसे वळलात? खरं तर साहित्य लेखनाकडे माझ्या वळण्याचा एक वेगळाच आनंद मानावा लागेल। पण मी वन विभागात 1994 साली स्पर्धा परीक्षेद्वारे हजर झालो। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मी माझं काम कर्तव्य करत असताना अनेक वन विभागातील कामं, आव्हानात्मक कामं मी क्षेत्रीय कार्यालयात असल्यामुळं करावी लागली। आणि हा साहित्य क्षेत्र आणि मी दुरान्वयी संबंध माझा नव्हता। परंतु एक वेळ असं आलं की माझा मित्र रामपा चांगणे हे साहित्यिक आहेत आणि ते चारोळी लेखन करतात। या चारोळी लेखनामध्ये त्यांचा एक समूह होता, साहित्य समूह। त्या साहित्य समूहामध्ये चारोळी लेखनाचा कार्यक्रम चालू होता आणि त्या समूहामध्ये मला त्याने समाविष्ट केलं। त्या समाविष्ट झाल्यानंतर मी त्याला म्हणलं सुद्धा, अरे मित्र, ह्या समूहामध्ये माझं काय काम आहे? तर तो काय म्हणला, अरे वाच तरी निदान, बघ काय लिहितात ते। मग मी ते 8-15 दिवस ते कविता, त्या चारोळ्या कसा लिहितात, चारोळ्याचा यमक कसं असतं त्यानुसार मी वाचत गेलो। आणि मला एक ते छंद जडला की बाबा आपण का चारोळी करू शकत नाही। मग मी एक चारोळी करावी असं मी निश्चय केला आणि मी चारोळीला त्या दिवशी एक समूहावर एक विषय दिलेला होता आणि त्या विषयावर मी चारोळी लिहायचंही निश्चय केला। ती चारोळी लिहित असताना सुट्टीचा दिवस होता
वेळ भरपूर होता. मग ती चारोळी लिहिता लिहिता मला ते यमक आणि ते आशय हे काही जुळून येत नव्हतं. पण मी शेवटी म्हणलं की हे पूर्ण आज आपण काही का होईना मोडकं तोडकं आपण ते पूर्ण करायचं. मग मी ती चारोळी पूर्ण केली, यमक जुळवलं, आशय व्यवस्थित होता. मग मी तो माझ्या मित्राला पाठवून दिला, कारण मी एक चारोळी लिहिली, बघ ती कशी झाली. त्यांनी वाचली आणि तो म्हणला, अरे सुंदर लिहिली, टाक स्पर्धेकरता. मग मी त्या समूहात स्पर्धेकरता ती चारोळी टाकली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या समूहामार्फत मला त्या चारोळीला 3रा क्रमांक मिळाला आणि माझे साहित्य पदार्पण झाले. चारोळीच्या माध्यमातून तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. हो. मग हे पदार्पण करत असताना ह्या चारोळीच्याच माध्यमातून पुढं तुम्ही कविता लेखनाला खऱ्या अर्थानं सुरुवात चारोळीच्याच माध्यमातून आपण केलेली आहे. हो. तर मग हे करत असताना तुमची पहिली कविता कोणती आहे? ह्या साहित्य क्षेत्रात मी गेलो नवखाच होतो. बरं. चारोळीने लिहिण्याला सुरुवात केली. मग चारोळी लिहिता लिहिता वाटलं की यार कविता का लिहू नये आपण. बरं. मग मी समूह आणखीन मी जॉईन केले. बरेच समूह आता व्हॉट्सअप ग्रुपला आहेत, त्या समूहामध्ये मी समाविष्ट झालो. आणि चारोळी कशी लिहितात, कविता कशी लिहितात, यमक कसं जुळवलं जातं, आशय काय असतो, हा तर अगोदर समजून घेतला. आणि त्या समूहामध्ये चांगल्या प्रकारे नियम समजवले जातात की कविता कशी लिहावी, यमक कसं जुळवावं, शब्दरचना कशी असावी, हे विषय देऊन त्या विषयावर लिखाणाला ते प्राधान्य देतात. तुम्ही लिहा आणि आम्ही ते चेक करू. अशा माध्यमातून मी समूहामध्ये असल्यामुळं कविता लेखनाला सुरुवात केली. आणि या कविता लेखनाच्या प्रवासात अर्थातच प्रेमावर बरंच लिहिलं जातं आणि प्रेमाच्या कविता आता युवकामध्ये जास्त प्रसिद्ध होतात. बरोबर. म्हणून मी पहिली कविता प्रेमावर काय गुन्हा होता ही कविता मी लिहिली. म्हणजे माझी साहित्य क्षेत्रातील पहिली कविता काय गुन्हा होता. काय गुन्हा होता. प्रेम ही संवेदनशील असणारी व्यक्तीमधील भावभावना आणि त्या प्रेमावर आधारित पहिलं जे आपण कविता लेखन केलेलं आहे, काय गुन्हा होता, ही जी तुमची जी कविता आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषत्वानं मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल झाली. तर काय गुन्हा होता या कवितेचं कडवं जर आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना जर आपण ऐकून दाखवलं तर शिंदेसाहेब अधिक बरं होईल. साहित्य क्षेत्रात पदार्पणातच मी माझी प्रेमावरची एक कविता लिहिली, काय गुन्हा होता. बरं. तर ती मी तुम्हाला 2 कडवी म्हणून दाखवतो. हां. काय गुन्हा होता, प्रीत तुझ्यावर जडली, होकार तुझाच होता, गाडी कशात आणली. बरोबर. मी दुसऱ्या शेवटच्या कडव्यात असं म्हणेन, हां. काय गुन्हा होता, स्वप्नात तूच आली, प्रकाश लख असताना अंधार करून गेली, अंधार करून गेली. छान, अतिशय सुंदर कविता. काय गुन्हा होता. आजच्या युवक आणि युवतींचं एक मनातलं खऱ्या अर्थानं भावबंधन आणि मनातलं असणारं प्रतिबिंब आपण कवितेच्या माध्यमातून रेखाटण्याचं एक सुंदर असं काम केलेलं आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्यामध्ये काय गुन्हा होता ही जी आपली प्रेमावर जी आधारित कविता ती अतिशय लोकप्रिय झालेली आहे. मग अशा विविध कविता आपण करत असताना तुमच्या जे साहित्य निर्मितीचं किंवा कविता लेखनाचे प्रकार कोणकोणते आहेत. कविता करणं हां. यामध्ये अनेक कविता करताना अनेक कविताचे प्रकार आहेत. त्यामध्ये अष्टाक्षरी आहे, हां. मुक्तछंद आहे, हां. षटाक्षरी आहे, बरं. अनेक. त्यात मी नवखा असल्यामुळं मला जास्त त्या कवितांचं सांगता येणार नाही. बरं. परंतु तरीसुद्धा कवितांचे प्रकार अनेक आहेत. कविता म्हणलं तर अभंग त्यात येतो, लावणी त्यातच येते, बरं. अनेक प्रकार आहेत. हां. आणि या कविताच्या प्रकारामध्ये मी लिहिण्याचे प्रयत्न केले. बरं. मग हे साहित्य कविता लेखन करत असताना तुम्हाला देखील वाचावं लागतं, लिहावं लागतं. तसेच आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात, त्याचं एक निरीक्षण आणि तुमच्या मनातली अभिव्यक्ती म्हणजेच तुमची असणारी ही जी कविता आहे. तर आजपर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये आपण कविता करत असताना तर त्या कविता आजपर्यंत किती आपण कविता लिहिली आहे.
तरीसुद्धा माझ्या निरीक्षणातून हां कविता लिहिता असताना शब्दसंग्रह जास्त लागतो बरं. आणि हलक्या फुलक्या जर कविता केल्या तर त्या जास्त आपल्या ग्रामीण भागात प्रसिद्ध होतात. बरं. याचा अनुभव नव्हता, परंतु मी केल्यानंतर बरेच कवी मला साहित्यिक भेटले. ते म्हणले तुमच्या कविता अगदी सोप्या आणि हलक्या भाषेत असतात आणि त्या चांगल्या रीतीने तुम्ही त्या सादर करता. शब्दसंग्रह तुमच्याकडे भरपूर आहे. तर मी अशा जवळजवळ आतापर्यंत 200 कविता मी साधारणतः विविध विषयावर लिहिलेल्या आहेत. अतिशय सुंदर. 2 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी 200 कविता लिहून एक समाजामध्ये जनजागृती करण्याचं एक काम केलेलं आहे. तर कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं, तसेच आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमता विकसित करणं आणि त्याला वाव देणं, त्याचबरोबर समाजामध्ये जिवंत आणि ज्वलंत असणाऱ्या विविध घटना आहेत, त्या घटनांवरती प्रकाश टाकत आपण ज्या कविता केलेल्या आहेत, त्यातलीच एक कविता मी मागच्या काळामध्ये वाचलेली आहे की बालपणावरती आधारित तुमची जी कविता आहे की आठवतात ते दिवस. तर आपण रम्य ते बालपण असं म्हणतो आणि त्या रम्य ते बालपणाची आठवण खऱ्या अर्थाने शिंदेसाहेब तुमच्या त्या कवितेच्या माध्यमातून ते आठवतात ते दिवस या कवितेच्या माध्यमातून मला पाहायला मिळाली. तर आठवतात ते दिवस या कवितेबद्दल आपण काय सांगा? ही कविता मी माझं बालपण समोर ठेवून हे केलेली. मी म्हणजे जसं मी माझे शेतकरी कुटुंबात मी वाढलेलो. बरं. मी जसं त्या कुटुंबात वाढत होतो, मी काय हाल भोगले किंवा जी आर्थिक मला चणचण जाणवली ते मी आजही मनात माझ्या सल आहे की मी अशा परिस्थितीतून आलेलो होतो आणि या परिस्थितीची जाण ठेवून मी माझं अनुभव त्या कवितेतून मांडलेले आहेत. आणि ती कविता जेव्हा ती प्रसारमाध्यमातून म्हणजे साहित्य ग्रुपमधून जेव्हा ती प्रसारित झाली तेव्हा मला महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून अनेक कवितांचे साहित्यिकांचे, कविताकारांचे, रचनाकारांचे फोन आले की सर तुमची ती कविता नसून आमचीच कविता आहे असं आम्हाला वाटतंय. कारण सर्वसामान्य पाहिलं तर पूर्वीचा काळ म्हणजे आमचा साधारणतः 50च्या अगोदरचा काळ तो अगदी सामान्य कुटुंबात अशाच पद्धतीने राहिलं जात होतं, राहणीमान तसंच होतं. त्याच आधारावर मी माझी ती कविता लिहिलेली होती. शिंदेसाहेब तुम्ही गेली 28 वर्ष वन विभागामध्ये कार्यरत आहात. असं म्हटलं जातं की आपण आपल्या सेवेशी, आपल्या कामाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये एक आदर्श साहित्यिक देखील दडलेला आहे. वन विभागाचं आपण काम करत असताना आपण पहिले आपल्या कामाला प्राधान्य देत असता आणि फावल्या वेळेमध्ये आपण कविता लेखन करत असता. तर मग हे विविध प्रकारचे कविता लेखनाचे तुम्ही प्रकार सांगितले. त्यामध्ये आता तुम्ही वन विभागामध्ये काम करत आहात. तर वन विभागामध्ये वन्यजीव संरक्षण सप्ताह आपल्या विभागामध्ये आयोजित केला जातो. तर वन्यजीव संरक्षण संवर्धन अथवा वन्यजीव बाबत तुम्ही काही कविता केलेल्या आहेत का? मी वन विभागात 28 वर्षे सेवा केली. त्यातले बरेचसे क्षेत्रीय कार्यालयात कामं केली. बरं. आणि क्षेत्रीय कार्यालयात काम करत असताना वन विभागात जे आव्हानात्मक कामं असतात, म्हणजे आमचे क्षेत्रीय कर्मचारी जे आव्हानात्मक कामं करतात त्यामध्ये वन्य प्राणी संरक्षण असेल, वनवनवी असतील किंवा झाडे लागवड असेल, बरोबर, या प्रकारामध्ये मी जवळून पाहिले. म्हणजे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची काय अवस्था असते ह्या वनवे विजवताना किंवा वृक्ष लागवड करताना कशा पद्धतीने करावं लागतं हे मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मला त्याचा अनुभव होता पाठीशी. आणि मी वन विभागाचं काही देणं लागतो. मी त्या वन विभागात सेवा करतो आणि माझ्यात साहित्यिक आहे तर मी त्या कवितेमधून सादर करावं यासाठी मी वनवानव्यावर, वन्य प्राण्यावर, वृक्षवेलीवर मी अनेक कविता केलेल्या आहेत. आणि मी भाग्य म्हणतो की मी अशा वन विभागात सेवा करतो. आणि मला खरंच अभिमान वाटतो वन विभागाचा की सर्वसामान्य लोकांना वाटतं की वन विभाग आपल्याला काय देतो, पण मी तर म्हणन वन विभागच तुम्हाला सर्व जो जीवन जगण्यासाठी जो ऑक्सिजन देतो, जलसंधारणातून जी कामं करतो, जे पाणी जे तुम्हाला मिळतं ते पाणी जी पर्क्युलेशन होऊन तुम्हाला वन विभागात जी जलसंधारणाची कामं केलेली असते ते पाणीसुद्धा देण्याचं, ऑक्सिजन देण्याचं काम वन विभागच करतं. आणि ह्या वन विभागाचं दृष्टीने मी भरपूर वन विभागाच्या माध्यमातून दऱ्या खोऱ्या झाडं जंगलं फिरलेलं आहे. त्यामुळं त्या पद्धतीने मी त्या कविता केलेल्या आहेत. मग ह्या कविता करत असताना आपण 200 साधारणतः 2 वर्षामध्ये 200 कविता लिहिलेल्या आहेत. मग तुमचे असं साहित्य प्रकाशित झालेलं आहे का?
माझं आत्ताच एक म्हणजे कविता, मी साहित्य क्षेत्रात नवीनच आहे, परंतु सांगलीच्या कवी संमेलनात गेला असता त्या ठिकाणी मला नामवंत कवी, पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांची गाठभेट झाली आणि त्यांनी मी ज्या कविता निहलत्या त्यांनी त्या चालून बघितल्यानंतर मला म्हणजे, सर तुमच्या कविता अगदी तळागाळातल्या आहेत, शेतकऱ्याच्या आहेत, या कविता संग्रह तुमचे झाले पाहिजेत. म्हणून मग मी निश्चय केला की बाबा आपला बी कविता संग्रह असावा. माझ्या मुलांनी सुद्धा सांगितलं की पप्पा तुमचा एक कविता संग्रह येऊ द्या. मी 200 कविता झालेल्या होत्या, त्या कविता तो निवडून मी तो एक कविता संग्रह माझा लवकरच येत आहे, काटेरी वाट म्हणून. काटेरी वाट. आणि नंतर निसर्गावरच्या कविता मी वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि ते निसर्गावरचा कविता संग्रह दुसरा माझा प्रकाशित करण्याचा माझा मनोदय आहे. त्याचबरोबर लघुकथा, म्हणजे मी ज्या उपभोगल्या, गरिबीच्या परिस्थितीत मी उपभोगलं त्या थोडक्यात त्याच्यावरच्या जी छोट्या छोट्या कथासंग्रह मला निर्माण करायचा आहे. बरं. तर आपल्या ह्या ज्या कविता आहे, कविता लेखन करत असताना वेगळा असा आनंद तुम्हाला मिळत असतो. त्याचबरोबर कवितेच्या माध्यमातून जे रसिक वाचक आहे त्यांना देखील त्या कवितेच्या माध्यमातून एक वेगळं समाधान मिळत असतं. तर ह्या ज्या कविता आपण केलेल्या आहेत, तर या काही कवितांना आपल्याला काही साहित्य पुरस्कार, प्रशस्तीपत्रक आपल्याला मिळालं आहे का? मी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आणि कोरोनाचं लॉकडाऊन चालू झालं. बरं. कोरोनाचं लॉकडाऊन चालू झाल्यामुळं जे साहित्यिक कवी संमेलन भरवतात ते कवी संमेलनाला मर्यादा आली. ही कवी संमेलनं झाली नाहीत, पण साहित्य ग्रुप जे आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, झूम ॲपद्वारे कवी संमेलन व्हायला लागली, काव्यलेखनाच्या स्पर्धा व्हायला लागल्या आणि मी माझ्या कविता त्या विषयानुसार कविता त्यांना सादर केल्या. आत्तापर्यंत मला बऱ्याच काव्यसंमेलनात किंवा काव्यलेखनामध्ये मला उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्कृष्ट आणि सहभाग अशी मला जवळजवळ 160पर्यंत प्रमाणपत्र मिळालेले आहे. जास्तीत जास्त माझी एक कविता मी सांगायचं विसरून गेलो. एक आमच्या अचानक अशी एक घटना घडली होती. आमच्या एक महिला अधिकाऱ्यावर एक प्रसंग उद्भवला होता. त्यांनी एक आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्यावर मला फार राग आला त्या घटनेवरून. आत्महत्या, एक अधिकारी, आपली एक चांगली अधिकारी आत्महत्या करू शकते काही कारणामुळं. तर मला ते उद्रेक झाला माझ्या मनातून आणि त्याच्यातून एक काव्य निर्माण झालं आणि ते काव्य मी माझ्या वन विभागाच्या ग्रुपवर टाकलं आणि त्याला बरीचशी प्रसिद्धी मिळाली आणि आमच्या लोकांनी मला ती स्तुती केली त्याची की ही कविता फार सुंदर तुम्ही केली त्या महिलेवरती. अशा अनेक कविता आहेत की त्या अशा प्रकारे नावाजलेल्या आहेत. बरोबर. हे शिंदेसाहेब, तुम्ही साहित्य निर्मिती, साहित्य लेखन करत असताना की कवीला प्रथम वाचावं लागतं, तर ह्या आपण विविध गोष्टी पुस्तकं वाचतायत, परंतु मी काल एक सुविचार वाचला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय मिळालं नाही तरी चालेल, परंतु भेटलेली माणसं आणि आपण जे आपल्याला वाचलेली पुस्तकं ही आपल्याला 2 गोष्टी आपल्याला वाचावं लागतात. अशा प्रकारे तुम्ही आपल्या अवतीभोवतीच्या घटनांचं निरीक्षण करून एक चांगली साहित्य कलाकृती निर्माण करण्याचं काम आपण गेली 2 वर्ष सातत्यानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये करत आहात. म्हणून कविता काळीज होते, कविता काळीज वाहते, कधी होऊन अंगार, अंधाराला जाळी जाते, अशा प्रकारच्या नवनिर्मितीच्या माध्यमातून एक भोर उपवन विभाग भोरमधील आदर्श लेखापाल लक्ष्मणराव शिंदेसाहेब हे अतिशय सुंदर पद्धतीची कलाकृती गेली 2 वर्ष साहित्य निर्मितीचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं थक्क आणि प्रेरणादायी स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. तर मला सांगा शिंदेसाहेब की आपल्या ज्या कविता तुम्ही सादर केलेल्या आहेत, तर त्या कोणत्या कवितेला सर्वात जास्त अभिप्राय आलेला आहे? माझ्या ह्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यात जे मी आठवतात ते दिवस, बरं, ही जी माझ्या जीवनावर लिहिलेली कविता होती, बालपणावरती जी कविता लिहिलेली होती, त्याला फार म्हणजे महाराष्ट्रभर ज्या साहित्य ग्रुप आहेत व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली होती. त्यात बरेच साहित्यिकांनी मला फोन करून रिप्लाय दिले की सर अगदी चांगली कविता लिहिली तुम्ही, अगदी सोप्या आणि साध्या भाषेत, आणि जे तुम्ही उपभोगले ते तुम्ही उपभोगलेलं नसून आम्हीच उपभोगलेलं आहे असं त्यांना वाटलं. आणि ही कविता तसंच सण दिवाळीचा
जो गरीब परिस्थितीत दिवाळीचा सण कसा साजरा केला जातो, बरं. दुसऱ्याच्यात फटाकडे उडले जातात पण आपल्याकडे काहीच नसतं, ही जी खंत होती ती खंत मी त्या कवितेतून मांडली होती. ती एक कविता माझी बरेच प्रसारित झाली आणि निसर्गावरही होत्या. आमच्या वन विभागातल्या ज्या कविता होत्या, वनव्यावरती मी कविता केली ती, त्या आमच्या वन विभागापुरती मर्यादित, पण ती सुद्धा आमच्या वन विभागात महाराष्ट्रभर गेली आणि तिचं सुद्धा गुणगान गायलं गेलं. साहित्य लेखन तुम्ही कोणतं करणार आहे? आता कविता लिखाण तर मी करतोच आहे. बरं. कवितेमध्ये माझा कविता संग्रह आता लवकरच येत आहे, काटेरी वाट. हं. दुसरा कविता संग्रह मी निसर्गावर करणार आहे. बरं. म्हणजे निसर्गाच्या ज्या मी पाहिलेल्या आहेत ते झाडं, वेली, प्राणी, पक्षी, निसर्ग, दर्या, डोंगर याच्यावरती मी काही कविता केलेल्या आहेत. त्या कविता मी त्यामधून एक कविता संग्रह करणार आहे. आणि दुसरं म्हणजे मी आता त्या कविता संग्रह करत असताना कवितेमध्ये अनेक हे असतात, म्हणजे जसे अभंग असतात, अभंग सुद्धा मी करतो. एक 8-10 अभंग सुद्धा, म्हणजे मिक्स असं निसर्ग आणि अभंग असा एक कविता संग्रह माझा करण्याचा मनोदय आहे. त्याचबरोबर छोटे छोटे म्हणजे आपल्या मी जे उपभोगले त्या उपभोगल्यावर किंवा मी वन विभागात काम करत असताना आलेल्या अनुभवावर मला छोटे छोटे कथा तयार करायच्या आहेत. त्यातल्या 1-2-3 कथा तर मी तयार केलेल्या आहेत. त्या माझ्या मित्रांना सुद्धा मी दाखवल्या की माझे मित्र जे माझे बालपणापासून मित्र आहेत, संदीप यादव आहे किंवा बापू कांबळे आहेत, त्यांना मी अशा कविता तयार केल्यानंतर पाठवतो, त्यांचे अभिप्राय घेतो आणि ह्या कथा सुद्धा मी त्यांना सांगून पुढं पाठवून त्या कथा सुद्धा मी त्यांना दाखवल्या. त्यांनी चांगलं सांगितलं, मी उत्कृष्ट आहेत अशाच लिहित जा. आणि मला बरेच साहित्यकांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आता कथेकडे वळा, कविता आता झाल्या आहेत, कथेकडे वळा. आणि माझं काही कथा संग्रह मी तयार करण्याचा माझा मनोदय आहे. बरं. मग आगामी काळामध्ये आपण कथा लेखनाला आपण सुरुवात केलेलीच आहे. आपण आगामी काळामध्ये आपण कथा संग्रह प्रकाशित करणार आहे. तर माझ्या सर्व वाचकांना आणि रसिकांना या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की वनविभागामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करणारे लक्ष्मणराव शिंदे साहेब यांच्या अंगी असलेला जो सुप्त गुण आहे तो म्हणजे साहित्य लेखन. आणि ते गेली 2 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे शिंदेसाहेब तुम्ही साहित्य लेखन करत आहात. या साहित्य लेखनातून एक माणूस जागा करणं, माणूस घडवणं हे एक चांगलं प्रभावशाली काम आपण या कविता लेखनातून करत आहात. आज आमच्या NTVच्या या वृत्तवाहिनीला आपण नातसंवादाचं ही जी ग्रेट भेट मुलाखत आपण या ठिकाणी घेतली, तर या मुलाखतीमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल मी NTV परिवाराच्या वतीनं आणि सर्व महाराष्ट्रातले जे साहित्य वाचक आहेत यांच्या वतीनं आपलं मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि आपल्या पुढील साहित्य लेखनाच्या वाटचालीला असंख्य साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्ते.